चला बॉलर्सने प्लीज. फारुक येत आहेत बॉलिंगसाठी. सुशांत मोकल एक जबरदस्त खेळाडू, कलवा गावचा, कळवे या गावचा. चला मॅच सुरू करा. आयोजकांच्या सूचना येतात मॅच सुरू करा, कारण आता जवळपास पाऊण तास झाला मैदान बंद आहे, म्हणजे एवढ्या वेळात एक मॅच झाली असती. चला मॅच सुरुवात होते. बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत फारुक आणि बॅटिंग साठी सुशांत. चला पहिला बॉल. मॅचला सुरुवात होते. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. रॉयल फेस्टिवल मध्ये फारुक, सुशांत मोकल आणि सुहास पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची लढत. जरी 4 षटकांची लढत असेल तर इकडली मजा काही वेगळीच आहे, कारण क्रिकेट 5 दिवसांचाही आनंद देते, 1 दिवसाचं सुद्धा आणि 4 षटकांचं सुद्धा. पहिला बॉल थोडासा कमी गतीने होता. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला मिड विकेटला, आणि तिकडे जर पाहिलं तर 1 रन पहिल्याच बॉलवर घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आणि आता येत आहेत सुहास पवार, कल्याणचा एक जबरदस्त खेळाडू. विविध प्रीमियर लीग मध्ये महाराष्ट्रात, कर्नाटकात, विविध राज्यांमध्ये मागणी असणारा खेळाडू. अलीकडे प्रीमियर लीग स्पर्धा एवढ्या खेळतात, व्यावसायिक क्रिकेटमध्ये कमी दिसतात, परंतु सुहास पवार एक जिगरबाज खेळाडू आहेत, ज्या मात्र मोठ्या प्रमाणावर ट्रॉफीज देखील जिंकत असतात. पुन्हा एकदा फारुक. सुहास यांच्यासाठी मानाची, प्रतिष्ठेची रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल, जागा बनवली आणि बॉलला मात्र कव्हर्सला पाठवलाय, जिकडे धावा मिळतील 4 चौकार. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पहा गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्यात यशस्वी राहिले आणि या 4 धावा वसूल केल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेट रसिक मोठ्या प्रमाणावर युट्यूबलाही आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे, कारण मानाची, प्रतिष्ठेची रॉयल फेस्टिवल आपल्या भेटीला आली आहे. ओहो, अरे बापरे, एकाच बॉलवर पहा काय 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 घडलंय. बॉल खराब होता, खेळायचा होता मोठ्या फटक्यामध्ये, बॅटची कडा लागली, फटका तर फसलाच होता, परंतु विकेट किपरच्या हातातून बॉल देखील सुटला. चुका दोघांकडूनही झाल्या आणि त्याचमुळे मात्र डॉट बॉल येतोय, परंतु सुहास बचावलेले आहेत. पाहूया. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा पुढे होता आणि कमी गतीने देखील होता, आणि त्याचमुळे इकडे 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. फारुक 5 चांगली गोलंदाजी करतात, व्हेरिएशन करतात. 1 चौकार मारल्यानंतर देखील त्यांनी जिद्द सोडलेली नाहीये आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र सुशांत मोकल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉयल फेस्टिवल एकदा तरी जिंकायची हे स्वप्न मात्र कित्येकांनी पाहिलं, आणि गेल्या वर्षी मात्र साजिद दाबिलकर यांचं ते पूर्ण झालं. अशा कित्येक मालकांनी स्वप्न पाहिलेली आहे ती स्पर्धा जिंकण्याची. ओहो, पुन्हा एकदा एक चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, चेंडूची फेकी चुकली आहे. जिकडे 1 धाव होती किंवा 1 नसती मिळाली तिकडे सर एकंदरीत किती 5 धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि जबत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिकडे 1 हवी होती तिकडे कंप्लीट म्हणजे डायरेक्ट हिट झाला तर आउटही झाले असते.
आक्रमण पुन्हा एकदा करताना पाहायला मिळाले सुहास, परंतु तिकडे आता एक धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जे काही करायचं आहे ते आपल्याला करावं लागेल. बॉलर नाराज झाले फारुख, कारण एक 4 धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील आल्या आणि धावसंख्या पहिली ओव्हर संपल्यानंतर झाली ती म्हणजे 12. बारह धावा धावफलकावर आहेत. 12 रन बन चुके हैं. काफी बढ़िया क्रिकेट हम देख रहे हैं आज यहाँ बोरली पंचायतन के अंदर. एक ऐसी टूर्नामेंट जो पिछले 24 साल से लगातार इस ग्राउंड पर हम लोग देख रहे हैं और पूरे भारत से आइकॉन खिलाड़ी इस टूर्नामेंट को खेलने के लिए भी यहाँ आते हैं. देखिए छोटे छोटे बच्चे, इन्हें ये भी काफ़ी खुश है इस टूर्नामेंट को देखकर. और आज इस टूर्नामेंट का ये 24वां संस्करण और इस 24वें संस्करण का ये दूसरा दिन और दूसरे दिन का एक अहम मुकाबला. एक तरफ है अजियान 11 राजपुरी और दूसरी तरफ अंजुमन श्रीवर्धन के बीच का ये मुकाबला. गेंदबाजी के लिए आ चुके ओमकार. व्हाइट बॉल. ओमकार की पहली गेंद यहाँ अच्छी सही ठिकाने पर नहीं थी और इसीलिए कारण अगर देखा जाए तो यहाँ व्हाइट बॉल करार दिया गया. स्कोर 1 रन से आगे जाता हुआ. फिर एक बार हम देख रहे हैं ओमकार इस बार भी ऑप्टम के बाहर की ये गेंद, उसे व्हाइट बॉल करार दे दिया. स्कोर फिर एक बार 1 रन से आगे जाता हुआ. ओमकार और सामने है सुहास पवार. इन दोनों के बीच का यह मुकाबला, राजपुरी बनाम श्रीवर्धन के बीच का यह मुकाबला. दो बड़ी टीमें आपस में भिड़त दे रही है एक बड़ी टूर्नामेंट में जहां ये खेली जा रही है बोरली पंचायतन में. फिर एक बार अच्छी गेंद, थोड़ी सी जड़ में करने की कोशिश थी, हल्के हाथों से सीधा कवर्स की दिशा में उसे ढकेल दिया. शॉर्ट कवर में जब तक ये गेंद को रुकाते फील्डर तब तक 1 रन पूरा करेंगे और 1 रन से स्कोर आगे जाता हुआ. जबकि इस पारी का दूसरा ओवर प्रगति पर है. टेनिस क्रिकेट .in पर इस टूर्नामेंट का आंखों देखा हाल आप देख रहे हैं आप सभी दर्शकों का, जो मैदान के ऊपर और मैदान के बाहर भी इस मैच का आनंद ले रहे हैं यूट्यूब के जरिए. सभी का तहे दिल से स्वागत. फिर एक बार ओमकार, मगर सामने है सुशांत मोकल. अच्छी गेंद इस बार भी देखिए बार बार जड़ में गेंदें कर रहे हैं यहाँ गेंदबाज ओमकार और मौका नहीं दे रहे बड़े बड़े हिट करने का. और यहाँ फिर एक बार अच्छी गेंद देखने मिली. इस ग्राउंड पर अगर आपके डॉट बॉल आती है तो अच्छी गेंद रहती है, अगर एक सिंगल्स भी आती है वो भी है, मगर यहाँ आपको छक्के चौके नहीं देने यासीन सर. और यासीन सर की भी हम सराहना करेंगे. ओ इस बार भी टाइमिंग अच्छी नहीं थी, फुल टॉस गेंद थी, रुकाने की कोशिश हाथों से नहीं पैरों से कोशिश हुई मगर कामयाब रहे और 1 रन से फिर एक बार स्कोर आगे जाता हुआ. अब जो भी कुछ करना है आपको 4 ओवर में करना है. बड़े बड़े हिट लगाने होंगे, एक अच्छा स्कोर खड़ा करना होगा सामने. रॉयल फेस्टिवल बोरली पंचायतन की एक बड़ी प्रतियोगिता. भारत में और भारत के बाहर भी चर्चा होते हैं जिस टूर्नामेंट के. फुल टॉस गेंद, बल्ला टूटा और आउट हुए सुशांत मोकल. खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं. बॅटवर बॉल आला, बॅटचे 2 तुकडे झाले. सुशांत मोकल यांची विकेटही आली. बॅट पहा खूप लांबवर, कारण कोणत्याही खेळाडूसाठी महत्वाची असते त्याची बॅट. आणि बॅट तुटल्यानंतर मात्र नक्कीच थोडंसं दुःख तर होतं. ते सुशांतला इकडे झालं असेल, टीमलाही झालं असेल, ते आउट झाले. सुशांतला तर दुहेरी दुःख, आउटही झालेत आणि आपली लाडकी बॅटही तुटली इकडे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजपुरीचे दानियाल येत आहेत आणि त्यांच्यासाठी माझ्यासाठी मध्ये पारितोषिक सुद्धा आलेली आहेत.
शाहिद दळवी यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी जर पाहिलं, हॅट्रिक 6 मारली तर 1000 आणि प्रत्येक 6 साठी 200चा पुरस्कार आहे. परंतु ओमकार उशिरा आले आणि आल्यानंतर जर पाहिलं तर चांगली बॉलिंगही केली आहे तिकडे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेत बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या बाजूने जाईल प्रेक्षकांच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे. परंतु काय बॉलिंग केली आहे ओमकारने. थोडेसे उशिराच आले परंतु आल्यानंतर जर पाहिलं तर इकडे खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बॅट तुटली, एक वेगळंच दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ओमकार, दानियाल आणि जोडीला जर पाहिलं तर सुहास पवार ही जोडी आहे. प्रयत्न करावे लागणार आहेत आपल्या राजपुरी गावासाठी. मुरुड तालुक्यातील अगदी टोकाला आणि जंजिरा किल्ल्याच्या बाजूलाच, बरोबर ना, राजपुरी गाव आहे. आक्रमण तर केलंय, हवाई हल्ला पाहूया. फिल्डर तिकडे येताना पाहायला मिळत आहेत आणि ओमकार घेत आहेत आणखीन एक विकेट. दानियाल देखील माघारी परत आहे. 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे केवळ 17 झाली आहे. म्हणजे अजूनही 2 ओव्हरमध्ये आक्रमण करावे लागतील. सुहास मैदानात आहेत आणि सुहासची साथ देण्यासाठी बदलापूरचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आरफ शेख फ्रॉम बदलापूर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आरफची बॅटिंग, आरफची बॉलिंग हे चर्चेचा विषय असतो आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आरफ लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक चांगले खेळाडू आहेत. दानियाल माघारी परतल्यानंतर आरफ आणि दोन्ही आयकॉनला मात्र आता डाव सावरायचा आहे. पहा इकडे आयकॉनची भूमिका देखील तेवढीच मोलाची असते आणि स्थानिक खेळाडूंची भूमिका देखील तेवढीच मोलाची असते. 4 खेळाडू चांगले तर पाहिजेच पाहिजे परंतु बाकीचे सुद्धा चांगलेच पाहिजे, कारण केवळ 4 खेळाडू मॅच जिंकून देणार नाहीयेत. सुहास पवार आणि आरफ शेख यांच्यावर दारोमदार आहे आणि आता बॉलिंग साठी येत आहेत. सगीर येत आहेत बॉलिंग साठी. प्रेक्षकांनी तर मात्र पहिलीच तयारी केली असते. हे 3 दिवस आम्ही सुट्टी घेणार. बरेचसे तर कामावर सुद्धा जात नसतील परंतु 3 दिवस इतर वेळेला कामाला जात असतील परंतु 3 दिवस कामाला जायचं नाही, आम्हाला रॉयल फेस्टिवल पाहायचं आहे. यावेळेला आपण पाहू शकता बॉल हातातून थोडासा निसटला होता. व्हाईट बॉल खेळवला जातोय प्लस 1 धाव देखील मिळेल म्हणजे 2 रनने स्कोअर पुढे जाईल, तो म्हणजे 19 वर. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण निघालेला आहोत. सुहास पवार आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर करतायत पुल, सक्सेसफुल षटकार. यावेळेला जर पाहिलं तर सुहास पवार पॉवर दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्राला पवार पॉवर काही नवीन नाहीये, म्हणजे छोटे असो किंवा मोठे. पुन्हा एकदा सुहास. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल, त्याला दिशा द्यायची होती, 1 धाव मात्र तिकडे घेतली गेली. आरफ आणि सुहास या जोडीला खऱ्या अर्थाने हा डाव सावरायचा आहे. सुरुवात जरी खराब झाली असेल तरी देखील धावसंख्या उभी करायची आहे. राजपुरी आणि श्रीवर्धन यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते.
चर्चा गावागावात, चर्चा तालुक्या तालुक्यात. पहा ज्या पद्धतीने हा श्रीवर्धन तालुका आहे त्यांची अटॅचमेंट म्हसळाबरोबर चांगली आहे, त्याचबरोबर मुरुडमध्ये देखील आहे. साजिद 11 अलिबाग आणि त्यांच्या विरोधात पोलीस 11 श्रीवर्धन. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आरफ, सगीर यावेळेला इनसाइड आउट. फटका तर चांगला खेळलाय, पाहूया. आरफच्या बॅट मधून निघालेला हा बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. या 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते, 30 वर गेलीये. उभेत गिरे आमच्या बरोबरने गुणलेखनासाठी जुडले गेलेले आहेत. हा या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ते मांडताना पाहायला मिळत आहेत. परंतु इकडे आरफने देखील आपले हात खोलायला सुरुवात केली आहे, कारण जे काही करायचंय 4 ओव्हरमध्ये करायचंय, त्यामुळे इकडे आक्रमण तुम्हाला करावीच लागेल. इकडे थोड्या वेळाने करू असं म्हणून चालणार नाही.
आणि दोन बलाढ्य संघ अजयान 11 राजपुरी आणि त्यांच्या विरोधात अंजुमन श्रीवर्धनची मॅच सुरू आहे रॉयल फेस्टिवल या मानाच्या स्पर्धेमध्ये. आरफ यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळतात. दोन्ही आयकॉन खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मिळते ती म्हणजे 44 धावा. 44 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. उत्तम आतापर्यंत उत्तम कामगिरी करतायत, परंतु समोर जर पाहिलं तर सुहास पवार यांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. आपल्या संघासाठी एकाकी किल्ला लढवलाय. उडवलाय बॉल खोलवर होता आणि त्याला मात्र पाठवलं पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. षटकार सुहास पवार. काय बॅटिंग केली आहे. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी सुहास यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. एकंदरीत स्कोर जर पाहिलं तर टीमचा 50 झालाय आणि सुहास संमिश्र मॅच राहिली आहे. म्हणजे काही चेंडू जर पाहिलं तर खूप जबरदस्त आले, परंतु काही फटके आणि एका बाजूने मात्र खरा बॉल फुल टॉस होता. चुकीला माफी नाही. आणखीन एक बॉल जाईल लांब 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 खूप लांब. षटकार आलाय आणि डावाचा शेवट जर पाहिलं तर 56 झालाय. 57 धावांची आवश्यकता आहे 57 टू विन. आणि सुहास पवार यांचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक महाराष्ट्रातील मिस्टर प्रीमियर लीग सुहास पवार. धावसंख्या झाली आहे 38. हा तर इकडे 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी अंजुमन श्रीवर्धन या टीमला दिली जाणार आहे. आपण जी पायातील जी पादत्राणं आहे ती चुकीच्या पद्धतीची जी होती, त्याचबरोबर जीन्स परिधान केली होती. याच्यामुळे कमिटीचा निर्णय आलाय अंजुमन श्रीवर्धन या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे. म्हणजे आता हे टार्गेट वाढेल. टार्गेट आता 2 धावांनी वाढलंय. 57 होतं ते 59 झालंय. आणि चला पुढच्या दोन्ही टीम टॉस साठी. साजिद 11 अलिबाग आणि पोलीस 11. चला टॉस साठी यायचं आहे. आणि जशी यानंतरच्या डावाला सुरुवात होईल. पहिला डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. म्हणजे श्रीवर्धनची टीम बॅटिंगला येणं बाकी आहे आणि श्रीवर्धनची टीम या मैदानात नेहमी चांगली खेळली आहे, त्यांच्याकडून देखील अपेक्षा असणार आहे. परंतु सुहास पवार यांची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. आणि दुसऱ्या डावात काय होतं आपल्याला पाहायचंय. क्रिकेट रसिक कुठेही जाऊ नका, पाहत राहा मानाची प्रतिष्ठेची रॉयल फेस्टिवल ही स्पर्धा. आणि आवाज असेल या श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचा, म्हणजेच हरिभक्तपरायण हरीश महाराज दिघीकर यांचा. चला पुढचा मॅच असेल पोलीस 11 साजिद 11 अलिबागच्या दरम्यान. पोलीस 11 श्रीवर्धन आणि साजिद 11 अलिबाग असा पुढचा मॅच असेल. जर कॅप्टन पोहोचले असतील तर टॉस करून घ्यायचा आहे. डीजे हर्ष. हॅलो डीजे. बेस कमी करा जरा. हॅलो माइक चेक शार्प करा. हॅलो यस थँक्यू डीजे. छप्पन्न धावा झाल्या होत्या. 57 धावांचं लक्ष आलं असतं, पण 2 धावांची पेनल्टी. अर्थात आता विजयासाठी 59 धावांचं लक्ष असेल.
अंजुमन श्रीवर्धन. मुझम्मिल आणि रिहान प्रारंभी बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. राजपुरी लवकर क्षेत्ररक्षण लावायचं विनंती असेल आपल्याला. चला प्लीज, वेळेची बंधन आहेत राजपुरी, पण त्वरित क्षेत्ररक्षण लावा. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायची असतात. चौथं षटक तुम्हाला 16 मिनिटाला स्टार्ट करणे गरजेचं आहे. यस. पोलीस 11 श्रीवर्धन विपक्ष साजिद 11 अलिबाग. या दोन टीम मध्ये पुढचा मॅच असेल. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं विनंती असेल आपल्याला. साजिद दाबिलकर यांचा संघ पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आम्हाला या स्पर्धेसाठी. मुदस्सीर दाबिलकर असतील, त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला या स्पर्धेनिमित्त दिल्यात रॉयल फेस्टिवलला. साजिद दाबिलकर यांचं स्वप्न होतं ही स्पर्धा जिंकणे. गेले कित्येक वर्ष त्यांनी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं. गत वर्षी मात्र त्या स्वप्नाला यश आलं. सुमित ढेकळे आणि साजिद 11 अलिबागनी सामना चॅम्पियनशिप ठरला होता. तो संघ पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी बंड्या. मुजम्मिल फुल सक्सेसफुल, पॉवरफुल अँड ब्युटिफुल षटकार. बंड्या हा सुरेख गोल. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. हेलो, इस मैच के बाद होने वाला मैच अलीबाग और पुलिस 11. पुलिस 11 के कप्तान यहां पे पहुंच चुके. अलीबाग के कप्तान के टॉस करा ले. हरीश सर. नक्की फटका चांगला याही वेळेस मुजम्मिलच्या बॅट मधून षटकार. तर या दरम्यान आमच्या सोबत जुडतात रायगड स्पोर्ट्सचे नबील भाई. त्यांचे या स्पर्धेनिमित्त आज त्यांनी इथे उपस्थिती दाखवली. शूज सम्राट म्हणून त्यांची ओळख. नबील भाई रायगड स्पोर्ट्सचे ओनर, अर्थात पनवेलमध्ये त्यांचं एक जबरदस्त शॉप स्पोर्ट्स ॲक्सेसरीज आपल्याला पाहायला मिळते. मुजम्मिल 2 षटका टोकलेत. 59 धावांचा पाठलाग करताना 12 धावांनी सुरुवात केली. यावेळेस मात्र कमबॅक केले बांड्यांनी. चांगली गोलंदाजी. हा पुन्हा एकदा डॉट बॉल. 12 धावसंख्येवर खेळतात. संघाची धावसंख्या एक. नो बॉल अतिरिक्त धावांमुळे 13 धावा. 59 धावांचं लक्ष पार करताना पांड्या लेफ्ट आर्म राऊंड द विकेट यावेळेस. हा खोल टप्प्याचा चेंडू
क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथं वापरताना यॉर्कर लेंथचा चेंडू होता, चारी मुंड्यात चित केले तर फलंदाजाला कुठली मुभा दिली नाही मोठा स्ट्रोक खेळण्याची. चांगलं कमबॅक 2 षटकार काढल्यानंतर पहिल्या षटकात 13 धावा पाहायला मिळत आहेत. सुरुवात सारखीच आहे. फारुक यांच्या षटकात 12 धावा आल्या होत्या. यानंतर आता बंड्या पहिलं षटक घालताना मात्र श्रीवर्धननी एक पाऊल पुढे ठेवून 13 धावांनी सुरुवात केली पहिल्या षटकात. स्ट्राईक आता रिहानकडे जाईल. डावखुरा फलंदाज आहे रिहान. आणि रॉयल फेस्टिवल म्हटलं, रॉयल बोर्लीचं मैदान म्हटल्यानंतर डावखुऱ्या फलंदाजाला नेहमीच नंदनवर ठरते फलंदाजी. अरब शेख फलंदाजी मार्कवर. चंदू सरांनी सांगितलं पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करायला गेले तेव्हा की या खेळाडूची खूप चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये. त्याची मग फलंदाजी असेल, त्यांची गोलंदाजी असेल. स्क्रीनवर आपण पाहतोय इम्रान फकजी, मुस्तफा बर्डे यांना tenniscricket.in वर. देव हाटुसकर सर, एक जबरदस्त हँडीकॅम वर्क इथे आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.in च्या माध्यमातून. सगळ्यांची मनं जिंकलीत. खास अफजलभाई मेमन यांच्या आग्रहास्तव ते इथपर्यंत पोहोचलेत. अर्थात या कॅमेरामॅननी वर्ल्ड कप 2023 सुद्धा कव्हर केला. IPLला आपण पाहायला मिळतात त्यांना. पण इथे ग्रामीण क्रिकेटलाही तितकीच किंमत त्यांनी दिली. अफजल मेमन यांच्या आमंत्रणाला सन्मान देऊन इथपर्यंत पोहोचलेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. क्रिस्टल क्लिअर tenniscricket.in. संतोष नाणीकर. अरब पहिला चेंडू घेऊन रिहानसाठी खोलडप्यात होता, लोअर फुलटात बनवून खेळलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला एकदा मिळते. अरब जबरदस्त गोलंदाज. एक धाव, एकेरी धाव आणि धावसंख्या पुढे सरकते 14 धावा. एक मानाची अभिमानाची स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवते. रॉयल फेस्टिवल 2023, 23 वर्षाची परंपरा आहे. वर्ष 24वे, अर्थात सिल्वर जुबलीची प्रतीक्षा असेल. पुढच्या वर्षी 25वे वर्ष आम्ही घेऊन येऊ. मुजम्मिल ज्यांनी 2 षटकार ठोकलेत पहिल्या षटकात, अर्थात पूर्ण षटक त्यांनी खेळलं, एक नो बॉलही खेळला. 7 चेंडूंचा त्यांनी सामना केला, 12 धावा केल्यात. 59 धावांचं लक्ष आहे अरब मुजम्मिलसाठी. हा सुरेख टप्पा पडला. चेंडू स्विंग होताना पाहायला मिळाला. कधी इन स्विंग त्याच टप्प्यावरून, कधी आउट स्विंग हा मारा पाहायला मिळतो अरब शेख कडून. जबरदस्त गोलंदाजी, घातक, नियंत्रित आणि वेगवान गोलंदाजी अरब. मुजम्मिलला बांधून ठेवण्यात त्याला यश येते. हा यावेळेस लेग कटर पाहायला मिळाला. हेलो, अलीबाग के लिए लास्ट कॉल है. पुलिस 11 के कप्तान यहाँ पे पहुंच चुके. अलीबाग के कप्तान टॉस करा ले. अलीबाग के कप्तान को आखिरी वार्निंग, आखिरी कॉल. चलो आ जाओ. चला आलेत अलिबागचे ही कॅप्टन आले. सर आ जाओ, मैच है अपना, अभी आ जाओ इधर. हेलो, बॅटची स्ट्रोक चांगला नाही आहे. काव कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मुजम्मिलला मिळेल. हमारा टॉस उछाला जाएगा. 2 दिन से हमारे साथ हर साल 3 दिन रहते हमारे गफूर भाई हसवाड़े साहब. काफी लगाव है शो के गफूर भाई को. जाओ जल्दी जा. इनके हाथों से टॉस उछाला जाएगा. हर साल उनका साथ रहता है गफूर हसवाड़े का. माहिती आहे त्याच्याकडूनच. एक गांव की हमारी मौजूद हस्ती है. गफूर भाई नीचे जाओ. ओके हरीश सर. अरब यांसाठी बॅटची कडा घेतली. इथे मात्र झेल सुटते विकेटच्या माग. डॉट बॉल. पंधरा. एकदा विते मिळेल रियानला. एकेरी धावाने षटक संपते.
16 धावा 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात 13 आल्या होत्या. या षटकात अरब शेखने दिल्यात फक्त 3. अलिबाग आणि पोलीस 11 या दोन संघादरम्यान टॉस केला गेलाय आणि नाणेफेकीचा कौल हा अलिबाग संघाच्या बाजूने लागलाय. पार्थ संघाचे कर्णधार यांनी टॉस जिंकला आहे. पार्थ, सर्वात प्रथम आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. गेल्या वर्षीचे आपण विजेता आहात, खूप अपेक्षा आहेत आपल्यावरती, कारण अर्थात असणार. काय यावेळेस काही वेगळी स्ट्रॅटजी किंवा काही चेंजेस आयकॉन कोण बघायला भेटतील? स्ट्रॅटर्जी तर तीच आहे, काही वेगळं नाही करायचं आहे. बेसिक सप्लाय करायचे. त्या मागील मैदानात मी तर 4 वर्ष खेळतोय, मोठे यादव वगैरे 10-12 वर्ष खेळत आले, त्यांना जास्त अनुभव आहे. सो बेसिक सप्लाय करायचे आहेत, काही वेगळं नाही करायचं आहे. क्रिकेट फील्डला धरून खेळायचं आणि आयकॉन तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. ओके, विश यू ऑल द बेस्ट. सर, आपण टॉस जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आमचा निर्णय बॅटिंगच असतं. आणि श्रीवर्धनमधली एक मोठी आणि प्रतिष्ठेची ही टुर्नामेंटमध्ये तुम्हाला खेळायला मिळते, तर आयोजकांबद्दल काय बोलाल? आम्हाला या ठिकाणी आयोजकांनी खेळण्यासाठी संधी दिली, त्यामुळे त्यांचा मी खूप आभारी आहे. कारण का आमच्या पोलीस ज्यांना कधी काय खेळायला भेटत नाही आहे आणि त्यामध्ये आमच्या संघामध्ये सर्व आज 30 बंदोबस्त आणि इकडे तिकडे बंदोबस्त असल्यामुळे थोडा मानसिक तणाव कमी करण्यासाठी आम्ही थोडाफार एंटरटेनसाठी क्रिकेट खेळत असतो आणि त्या आयोजकांनी आम्हाला संधी दिली, त्यामुळे पुनश्च आम्ही त्यांचा आभारी आहोत. ओके, विश यू ऑल द बेस्ट सर. धन्यवाद आपले सुद्धा. आणि वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. तर पुढचा मॅच साजिद 11 अलिबाग नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. येस, उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय जकीर सरांचा. एक अतिरिक्त धाव, संघाची धावसंख्या 21. तिसरं षटक सुहास पवार हाताळताना रियान सुरुवातीपासून प्रारंभिक बॅटर गेलेत, प्रयत्न करतायत मोठे हिट खेळण्याचा. हा यावेळेस मात्र उंची दिली, लांबी नाही. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली, करणार नाही चूक. रियानला यावं लागेल माघारी. नवीन बॅटर सगीर आपल्याला पाहायला मिळतील आता. रियान मात्र माघारी परतलेत. 21 धावा 59 धावांचं मोठं आव्हान होतं. आता मात्र अडचण वाढली अंजुमन श्रीवर्धनची. एक तर पेनल्टीच्या 2 धावा वाढल्याच होत्या. सगीर न्यू बॅटर इन. सगीर सुद्धा चांगला फलंदाज आहे. श्रीवर्धनसाठी खूप काळ त्यांनी क्रिकेटमध्ये व्यतीत केला आहे. खूप चांगलं क्रिकेट सुद्धा श्रीवर्धनसाठी सातत्याने त्यांनी खेळलंय. इथून पुढे जर सगीरची फलंदाजी चांगली झाली तर मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करू शकतात. मॅचचे मला वाटतं 10 चेंडू अजून शिल्लक आहेत. पाहिले तर पहिली बॅटिंग करताना
बॅटिंगची टायमर आणि शूज काढले काय रे साला हॅलो 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 माइक चेक डीजे हेलो 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 हमारे एक अच्छे दोस्त एक शाहीन गोनकर की जान एक अच्छे ऑलराउंडर परवेज भाई साटविलकर इनकी यहाँ पे तशरीफ आवरी हो चुकी है। हर मैच के लिए मैन ऑफ द मैच के लिए उनकी तरफ से कैप दी जा रही है। मैं परवेज भाई साटविलकर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ रॉयल फेस्टिवल के अंदर। हेलो इस टूर्नामेंट के लिए बहुत बड़ा उन्होंने सपोर्ट किया। परवेज भाई ने हर साल वो करते। शुक्रिया चंदू सर। ऐमान अरब गोलंदाजीसाठी राजपुरी संघाकडून डावखुरा जबरदस्त गोलंदाज फटका चांगला आहे मुजम्मिलचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण चांगला षटकार अडवलाय फलंदाजासाठी गौरव बोरकर आहा वेग इथे पाहायला मिळाला ऐमान अरबचा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती ऐमान अरबची डावखुरा गोलंदाज फलंदाजी खूप चांगली करतात ऐमान आताच MC सर्वाच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ दाखवला ऐमाननी फटका चांगला आहे किती धावा येतील 4 धावा चौकार बत्तीस धावा मॅचची आता औपचारिकता बाकी आहे कारण 59 धावा पाहिजे होत्या 27 धावा अजून करायचे आहेत चेंडू मात्र 3 शिल्लक आहेत हो करण्याचा इरादा बॅटच्या वरच्या हिस्साला लागलाय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव धावसंख्या 33 डॉट बॉल शेवटचा चेंडू असेल या मॅचचा राजपुरी संघ या सामन्यात विजय संपादन करते साजिद दाबिलकर साजिद 11 अलिबाग संघ आपल्याला पाहायला मिळेल सुहास पवार डर दिला मॅच मॅन ऑफ द मॅच 38 धावाही केल्या फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना एक विकेट सुद्धा घेतले हेलो अभी जो अजियान 11 राजपुर ने मैच जीता है वो मैन ऑफ द मैच का इनाम तहा परवेज साटविलकर इनके हाथों से दिया जाएगा। मैं तहा और परवेज भाई से गुजारिश करूंगा कि आप उस स्टेज के ऊपर